नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला साठवणाची वर्षभर टिकणारी मी वाळवणाची मसाला कैरीची रेसिपी दाखवणार आहे। खूप छान आणि युनिक रेसिपी आहे। याला मुखवास पण आपण म्हणू शकतो। तर मी ही 1 किलो कैरी घेतलेली आहे। आपली गावरानच कैरी घेतलेली आहे, मी धुवून घेतली होती स्वच्छ आणि आपल्याला ही एकदम कोरडी अशी पुसून घ्यायची आहे। आणि ही जी रेसिपी ना खाण्यासाठी खूप छान लागते आणि असं आपण म्हणजे तोंडाला चव येते आपली। त्यामुळे जर एकदा करून ठेवली ना मैत्रिणींनो, की आपण कधी बी आपल्याला तोंडाला चव नसली वगैरे किंवा रोज पण तुम्ही एक एक फोड म्हणून खाऊ शकता तशी। तर सगळ्या कैऱ्या आपल्या व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहे। बिलकुल पाणी नाही राहू द्यायचे आपल्याला, त्याला एकदम कोरडी करून घ्यायची आहे, जशी आपण लोणच्याला एकदम कोरडी करून घेतो तशी। आता व्यवस्थित कैऱ्या अशा शिलून घ्यायच्या आहे आपल्याला, त्याची वरची सालपट काढून घ्यायची आपल्याला। कैऱ्या अशा शिलून घेतलेल्या आहे मैत्रिणींनो सगळ्या। आता आपल्याला या कैऱ्या आहेत ना, हे बघा या प्रकारे आपल्याला काप करायचे आहे कैरीचे। शक्यतो गावरान कैरी घेतली ना त्याची चव छान लागते मैत्रिणींनो। हे बघा या प्रकारे असे लांब लांब काप करायचे आपल्याला कैरीचे। हे बघा थांबा मी तुम्हाला हे बघा या प्रकारे असे करायचे आहेत। आता मी सगळ्या कैऱ्या कापून घेते, मग तुम्हाला दाखवते। हे बघा मैत्रिणींनो, या प्रकारे मी अशी कैरी सगळी चिरून घेतलेली आहे, 1 किलो कैरी। आता यामध्ये आपल्याला साखर आहे ना, जी पिठी साखर असते ना, ती 1 ते 1.5 चमचा टाकायची आहे। जो आपला पोह्याचा चमचा असतो ना मैत्रिणींनो, तो घ्यायचा आहे आपल्याला। 1 चमचा आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे। आपल्याला एकदम चटपटीत अशी करायची ही त्यामुळे। आणि हे जाड बारीकच मी जिरं कुटून घेतलेलं आहे, ते आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी आपल्याला अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये। आणि हे बघा म्हणजे सगळ्या प्रकारे याची चव याच्यात लागणार आहे, गोड आंबट तिखट। आणि असं व्यवस्थित त्याला हे सगळं मिश्रण लागलं पाहिजे कैरीला, पूर्ण चोळून घ्यायचं आहे, असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मटेरियल हे बघा सगळ्या कैरीला व्यवस्थित मिश्रण लागलंय। आता आपल्याला आहे ना हे सुकवायला ठेवायचं आहे ना, तर आपलं हे ताट किंवा तुम्ही काही पण घेऊ शकता, परात वगैरे घेऊ शकतात। आणि अशा आपल्याला अशा सगळ्या कैऱ्या अशा एक एक ठेवायच्या आहे, सुट्ट्या सुट्ट्या व्यवस्थित सुकवण्यासाठी। हे बघा मैत्रिणींनो, असं व्यवस्थित ताटात मांडून सण व्यवस्थित सुट्टं आणि आपल्याला 2 दिवस कडक उन्हात व्यवस्थित आपल्याला सुकून घ्यायचे आहे। हे बघा सुकून किती छान झालेली आहे आपली मसाला कैरी। 2 दिवस छान मी कडकडीत उन्हात सुकून घेतलेली आहे आणि आपल्याला काचेच्या भरणीत भरून ठेवायची आहे, म्हणजे वर्षभर किंवा 1.5 वर्ष अगदी छान ही कैरी टिकते। तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने ही साठवणाची मसाला कैरीची रेसिपी। माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा। धन्यवाद।